येथील जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग पंचायत समिती शाखा अभियंता रावसाहेब भगवान साळवे यांचा शेवगाव पाथर्डी या तालुक्यात 34 वर्ष 7 महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार बुधवार दिनांक 31 रोजी एकादशीच्या शुभमुहूर्तावरच सेवानिवृत्त झाल्यामुळे शेवगाव पंचायत समितीच्या सभागृहात सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा गटविकास अधिकारी राजेश कदम, उपअभियंता रामकृष्ण सरोदे, सेवानिवृत्त शाखा अभियंता रमेश शिदोरे, उपअभियंता अनिल साणप, पंचायत समितीच्या प्रमुख विभागाचे अधिकारी तसेच पदाधिकारी यांच्या वतीनं रावसाहेब साळवे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी साळवे यांचा सपत्नीक सन्मान पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आला। यावेळी प्रभावतीबाई साळवे, सहदेव साळवे सर, सुनीता गायकवाड, अलका साळवे, कुणाल साळवे आदींसह पंचायत समितीचे अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदार, स्नेहजन आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रावसाहेब भगवान साळवे, शाखा अभियंता पंचायत समिती शेवगाव। आज रोजी नियत वयोमानानुसार 2024 साली 31 जुलै आज 2024 सेवानिवृत्त होत आहे। माझी 34 वर्ष आणि 7 महिने एकूण सेवा झालेली आहे। या सेवेमध्ये खूप सुखदुःखाचे अनुभव आले, ते अनुभव कथन करताना खूप गहिवरून येत आहे। माझी सुरुवातीची 13 वर्ष 6 महिने सेवा शेवगाव तालुक्यात झाली। मी नोकरीला शेवगाव तालुक्यातच लागलो। त्यानंतर मी 2003 साली शेवगाववरून पाथर्डी येथे बदलून गेलो। पाथर्डी येथे 12 वर्षे सेवा केली। मी मे 2015 पर्यंत पाथर्डीला होतो। त्यानंतर जून 15 पासून आता परत शेवगावला सेवा करून म्हणजे शेवटची 9 वर्षे परत शेवगावला सेवा केली। अशी 34 वर्षे 7 महिने सेवा पूर्ण झाली। या सेवेमध्ये खूप समाधानी आहे। या सेवेमध्ये म्हणजे सेवा करीत असताना दोन्ही मुलं उच्च पदस्थ झाली, मोठ्या प्रमाणात त्यांनी शिक्षण घेतलं। मुलगा IAS झाला, मुलगी डॉक्टर झाली BMS, मुलगी गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसला आहे, मंडळी शिक्षिका आहे। सर्व समाधानी आहे। कुठल्याही प्रकारची काही मला भविष्यामध्ये कुठली चिंता नाही।